करण्यापेक्षा आहे तोपर्यंत सेवा छान करा, त्यांना आनंद ठेवा, त्यांना खुश ठेवा. आणि गेल्यानंतर अक्षय तृतीया महाराजा पंधरवडा त्यांच्या करता या गेलेल्या लोकांसाठी काहीतरी दान करा, गेलेल्यांच्या नावे काहीतरी पुण्य करा, की जेणेकरून ते पुण्य त्यांना मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. म्हणून महाराजांचा सगळा उठाठेव आहे. हे कीर्तन काय फुकटचं नाही बरं का. जाता जाता सांगते, वेळी आहेत काही लोक, एवढी पैसा द्यायचा, बाहेरनं लोक बोलवायची, ते साऊंड सिस्टीम सांगायची, मंडप टाकायचा. महाराज याचाच खर्च किती आला असेल मालकाला जाऊन विचारा जरा. आता मी काय बोलत नाही, वेळी नाही लोक. तुम्ही इतकी सगळी लोक जेवून जाणारे, परत उपाशी कोणी जायचं नाही बरं का. सजगणे कुटुंब परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, उपाशी जाऊ नका. का? कारण आज तुम्ही केलेलं अन्नग्रहण हे त्या अन्नाचं पुण्य हे त्या माईला जाणारे महाराज. ठीक आहे ना. आजच्या ह्या कीर्तनाचं केलेलं पुण्य हे त्या माईसाठी कीर्तन आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनाचं तुम्ही केलेलं नामस्मरणाचं सगळं पुण्य हे त्या आई करतायत. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की धन्य आई हे त्या आईच्या पोटी अशी मुलं आणि मुली जन्माला आल्या की महाराज किमान वर्ष श्राद्धाला तरी आईचं पुण्यस्मरण छान व्हावं, श्राद्ध चांगलं व्हावं म्हणून कीर्तन नाही बापू ठेवलं. तुम्ही म्हणाल महाराज चांगली जाहिरात लावली तुमची कीर्तनाची. जाहिरात नाही महाराज, तुम्ही ठेवा नाही तर नका ठेवू, परंतु हे परमार्थ आहे, हे पुण्य कार्य आहे, ते नक्कीच त्यांना कामी येत असतं. असो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. झाली सेवा. पांडुरंग परमात्मा माझे आई वडील, माझे सद्गुरू आमच्या रंजन आई त्यांच्या चरणाशी समर्पित करते. पुरुष एकदा सुंदर अशी कार्यक्रमाला साथ देण्याकरता आमचे लोणी महाराज मंडळी त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. विनेकरी माई असतील त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. आमचे पटवाजवादक महाराज असतील, माझ्यासोबत आलेल्या माझ्या ताई असतील आणि असंख्य संख्येने उपस्थित असलेला महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्व तरुण वर्ग, सर्व राजकीय आर्थिक सामाजिक सर्व क्षेत्रातले लोक इथं उपस्थित आहेत महाराज. त्यामुळं थोडासा कीर्तनाला वेळ झाला सर, त्यामुळे थोडंसं जरा उशीर होते, परंतु समजून घ्या कीर्तनकार तुमच्याच खाटात तालुक्यातला आहे बरं का, लांबचं नाही, काय हरकत नाही. परंतु मलाही आनंद वाटला. तिंगळीमध्ये बऱ्याच वेळ येण्याचा योग आला आणि आज या कुटुंबाच्या वतीनं पुन्हा एकदा इथं कीर्तनाची सेवा झाली. तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि मी माझ्या सेवेला इथंच पूर्णविराम देते. पुढं काय 5 मिनिटं पूर्ण. जय विठ्ठल जय जय